पॅलेट गनमुळे डोळा निकामी, राहुल गांधींचा आरोप. पॅलेट गन आहे तरी काय? नीट पेपर फुटीमुळे देशभरात अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे, तर लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात गेलंय. यामुळे दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलंय. सीजेपीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांनी चलो संसद म्हणून आंदोलनाची हाक दिली होती. यावेळी दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी तरुणींचे कपडे फाडल्याचाही आरोप होतोय. मात्र यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर केल्याचा मोठा आरोप होतोय. काही तरुणांचे यामुळे डोळे निकामी झाल्याचा आरोप आहे. आता राहुल गांधींनी देखील एका आंदोलक तरुणाला समोर आणत पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केलाय. पॅलेट गनच्या वापरामुळे तरुणाचा डोळा निकामी झाल्याचा आरोप केलाय. त्यामुळे या व्हिडिओतून पाहूयात की पॅलेट गन काय असते, त्याचा वापर कशासाठी केला जातो, विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर का करण्यात आलाय, पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. देशात किंवा इतर ठिकाणी जेव्हा आंदोलन हिंसक वळण घेतं, तेव्हा जमावाकडून सुरक्षा दलांवर थेट दगडफेक किंवा हल्ला केला जातो. तेव्हा या पॅलेट गनचा वापर केला जातो. जम्मू काश्मीरमध्ये पॅलेट गनचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचा आरोप होतो. पण दिल्लीतील आंदोलनात तर विद्यार्थी शांततेने मोर्चा काढत होते. तरुणांनी पोलिसांवर कुठेही हल्ला केला नाही. उलट पोलिसांनीच मुलांना जनावरांसारखं मारलंय. तरीही पोलिसांनी मुलांवर पॅलेट गनचा वापर केल्याचा आरोप आहे. लोकशाहीत आंदोलकांचा थेट जीव घेणं अत्यंत गंभीर बाब मानलं जात असल्यामुळं पारंपरिक बंदुकीच्या गोळीबाराला पर्याय म्हणून पॅलेट गन उदयास आली आहे. सुरुवातीच्या काळात पॅलेट गनचा वापर जंगलातील उडवणारे पक्षी आणि लहान प्राण्यांची शिकार करण्यासाठी केला जात असे. एकाच फायरमध्ये हवेत पसरणारे अनेक छर्रे पक्ष्यांना जाऊन लागत असे. मात्र 20व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायल सारख्या देशांनी हिंसक अंतर्गत दंगली दडपण्यासाठी या शस्त्राचा प्रयोग सुरू केला. भारतात 2010च्या सुमारास काश्मीर खोऱ्यात उसळलेल्या भीषण दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांचा थेट मृत्यू टाळण्यासाठी केंद्र सरकारने अधिकृतपणे 12 बोर पंप ऍक्शन पॅलेट गन सुरक्षा दलांच्या ताफ्यात सामील केल्या. पॅलेट गन ही नेहमीच्या रायफलपेक्षा पूर्णपणे वेगळं शस्त्र आहे. सामान्य बंदुकीच्या काडतुसामध्ये एकच मोठी धातूची गोळी असते, जी फायर केल्यानंतर शरीराच्या आरपार जाते. परंतु पॅलेट गनच्या एका काडतुसामध्ये शिशाचे किंवा इतर जड धातूचे तब्बल 400 ते 500 लहान लहान गोल छर्रे भरलेले असतात. या छर्ऱ्यांचा आकार मोहरीच्या किंवा साबुदाणा एवढा असतो. जेव्हा सुरक्षा रक्षक या गनचा ट्रिगर दाबतो, तेव्हा गन पावडरच्या स्फोटामुळे हे शेकडो छर्रे बंदुकीच्या नळीतून प्रचंड वेगानं बाहेर फेकले जातात. नळीतून बाहेर पडताच हे छर्रे सरळ रेषेत न जाता हवेत सर्वत्र पसरतात, ज्याला तांत्रिक भाषेत स्प्रिंग इफेक्ट म्हणतात. यामुळे एकाच फायरमध्ये समोरील एका विशिष्ट व्यक्तीऐवजी काही मीटरच्या परिघात उभ्या असलेल्या संपूर्ण हिंसक गर्दीवर एकाच वेळी मारा होतो. दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवरील आंदोलक विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी याच पॅलेट गनचा वापर केल्याचा आरोप होतोय. आता हा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही केलाय. आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गननं हल्ला करण्यात आलाय. पॅलेट गनचा वापर का करण्यात आला? पॅलेट गनच्या वापरामुळे आंदोलकांचा डोळा निकामी झालाय. धर्मेंद्र प्रधान गुन्हेगार शिक्षण मंत्री आहेत, असा हल्ला बोल राहुल गांधींनी केलाय. पीसफुल प्रोटेस्ट की है, जिसके कारण पेपर लीक हो रहा है, उसको सैक किया जाए. दूसरी मांग कि ये जो हमारे फ्यूचर पे गोली चलाए हैं, लाठी मारे हैं, उन पर कार्रवाई होनी चाहिए. और तीसरी मांग कि नरेंद्र मोदी जी जो पूरे सिस्टम के ऑपरेटर हैं, वो ऐसे जैसे हजारों युवाओं से माफी मांगे. इनका फिजिकल डैमेज हुआ है. मैं आपसे कह नहीं सकता हूं कि इनकी आंख बचेगी नहीं बचेगी. इनकी कोई गलती नहीं है. तो ये 3 मांगे हैं. हमारे स्टूडेंट्स को मारना बंद कीजिए, धमकाना बंद कीजिए और ये मांगे पूरी कीजिए. यही मैसेज है. कागदावर पॅलेट गनला जरी कमी घातक म्हटलं गेलं असलं तरी प्रत्यक्ष जमिनीवरील त्याचे परिणाम अत्यंत विदारक आहेत. हे छर्रे हवेत अनियंत्रितपणे पसरत असल्यामुळे ते मानवी शरीराच्या कोणत्याही नाजूक अवयवावर जाऊन आदळू शकतात. यात सर्वात मोठा फटका डोळ्यांना बसतो. वेगाने येणारा छर्रा डोळ्याच्या कॉर्निया आणि रेटिना पूर्णपणे छिन्नविच्छिन्न करतो, ज्यामुळे दृष्टी कायमची जाते. काश्मीर खोऱ्यातील आंदोलनाच्या वेळी शेकडो तरुण, लहान मुलं आणि महिलांना या पॅलेट गनमुळे अंधत्वाचा सामना करावा लागलाय, अशी माहिती आहे.
ज्यामुळे रुग्णालयांमध्ये स्वतंत्र पायलट वॉर्ड तयार करावं लागलं होतं. याशिवाय जे लहान छर्रे त्वचेमध्ये आणि स्नायूंमध्ये इतके खोलवर रुजतात की शस्त्रक्रिया करूनही ते सर्व छर्रे बाहेर काढणं डॉक्टरांना अशक्य होतं. शरीरात दीर्घकाळ राहिलेल्या शिशाच्या छर्र्यांमुळे पुढे रक्तात विषबाधा होण्याचा आणि अंतर्गत अवयव निकामी होण्याचाही मोठा धोका असतो. जर पॅलेट गन अत्यंत जवळून फायर केल्यास हे छर्रे पसरत नाहीत तर एका मोठ्या गोळीसारखे एकत्र येऊन थेट छाती गळ्यात घुसतात, ज्यामुळे आंदोलकांचा मृत्यू देखील होऊ शकतो. पॅलेट गनच्या या अंधाधुंद स्वरूपामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अॅम्नेस्टी इंटरनॅशनल आणि ह्युमन राईट्स वॉच यांच्यासारख्या मानवाधिकार संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेतलाय. हे शस्त्र गुन्हेगार आणि तिथं चुकून उपस्थित असलेले निष्पाप नागरिक, लहान मुलं यांच्यात फरक करू शकत नाही. ते थेट सर्वांना जाऊन लागू शकतात, असा प्रमुख युक्तिवाद या संघटनांनी केलाय. सुप्रीम कोर्टात आणि जम्मू काश्मीर उच्च न्यायालयातही याविरोधात अनेक जनहित याचिका दाखल झाल्यात. न्यायालयानं सुरक्षा दलांच्या अडचणी मान्य केल्या तरी नागरिकांच्या जीवाची काळजी घेण्याचे आणि केवळ दुर्मिळातील दुर्मिळ प्रसंगीच याचा वापर करण्याचे निर्देश सरकारला दिलेत. मात्र तरीही दिल्लीतील आंदोलनात विद्यार्थ्यांवर याचा वापर करण्यात आल्याचा आरोप होतोय. आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी सरकार कोणत्या थराला जाऊ शकतात हे यातून स्पष्ट दिसतंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.